नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे अथर्व प्लॉटची आपण एक महिन्यापूर्वी जी लागवड केली होती त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला प्रामुख्याने हाय टेम्परेचरमध्ये किंवा ज्यावेळी आपण लागवड केली त्यावेळी आपणाला रात्रीची थंडी जाणवत होती, त्याचबरोबर दुपारी हाय टेम्परेचर जाणवत होतं. त्यावेळी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट हा 15 दिवसाच्या दरम्यान होतो किंवा पहिला घस पडायला चालू होतो त्यावेळी कशा पद्धतीने खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे केलं पाहिजे याविषयी चर्चा केली. आता प्रामुख्याने 1 महिन्याचा प्लॉट झाला, अशा पद्धतीने आपल्याला मालाचं सेटिंग असेल किंवा फ्लॉवरिंग हे आपल्याला पाहायला मिळत असेल. पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला अशा पद्धतीने जी फुलकळी आहे ती निघत आहे, याचं सेटिंग झालं पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना फुल ड्रॉपिंगची समस्या जाणवणार नाही, परंतु पाण्याच्या वाट्या होणे किंवा पानं आकसणे ही समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना ही जाणवत आहे. मग याच्यामध्ये प्रामुख्याने पांढरी माशी असेल, रसशक किडी असतील, लाल कोळी असेल, त्याचबरोबर जे हाय टेम्परेचर आहे याच्यामुळे रसशक किडीमुळे जे आपल्याला पानं आकसणं पाहायला मिळतात किंवा पानांच्या वाट्या होणे, त्याचबरोबर हाय टेम्परेचरमुळे किंवा वातावरणातल्या बदलामुळे प्लॉट हा ट्रेसमध्ये जाणे ही सुद्धा समस्या जाणवते. आता याच्यासाठी आपणाला फवारण्यांचं नियोजन कसं ठेवायचं आहे, त्याचबरोबर खतांचं मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे की ज्यामुळे जो आता फ्लॉवरिंग निघालं आहे किंवा जी फुलकळी निघाले याचं सेटिंग झालं पाहिजे व कंटिन्यू सेंडा चालू राहिला पाहिजे. त्याचबरोबर मालाची फुगवणसुद्धा झाली पाहिजे, मालाला वजन असेल, लस्टर असेल किंवा कलर मिळाला पाहिजे. याच्यासाठी जे आपल्याला खतांचं मॅनेजमेंट किंवा फवारण्याचं नियोजन हे कशा पद्धतीने करायचं आहे. आता तुम्हाला जर पांढरी माशी ही जाणवत असेल तर तुम्ही साधी फवारणी घेऊ शकता. प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम धनप्रीत घ्या, त्याच्यासोबत रोगार हे प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ml, त्याच्यासोबत एखादं चांगलं सीवीड घ्या, याचं गच्च स्प्रे द्या. चांगल्या पद्धतीने तुम्हाला पांढऱ्या माशीवर कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला प्रामुख्याने नागाळी, लाल कोळी व फळातील अळी किंवा थ्रिप्स जाणवत असेल तर तुम्ही ॲबॅसिन प्रोक्लेम याचा स्प्रे घेऊ शकता. त्याचबरोबर आता पानांच्या वाट्या न होणे, चांगल्या पद्धतीने सेटिंग होणे याच्यासाठी चिलेटेड मॅग्नेशियम, चिलेटेड झिंक, त्याच्यासोबत चिलेटेड कॅल्शियम व रोको हे बुरशीनाशक व त्याच्यासोबत एखादं सीवीड, रिपीट सीवीड घ्या. चांगल्या पद्धतीने तुम्हाला पानांच्या वाट्या न होणे, चांगली ग्रोथ राहणे, पानांचं कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीने टिकून राहणार आहे. आता प्रामुख्याने ज्यावेळी आपल्याला सेटिंग चालू होतं त्यावेळी तुम्ही पानांना जे आपल्याला लस्टर मिळायला पाहिजे किंवा वजन मिळायला पाहिजे त्याच्यासाठी फुगवणीसाठी सुद्धा तुम्ही पोटॅशियम सोनाईट व बोरॉन याचा वरतून सुद्धा स्प्रे घेऊ शकता. त्याच्यामध्ये एखादं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घ्या. चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग असेल, मालाचं लस्टर मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. आता ड्रिपच्या माध्यमातून कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे, आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतांचा वापर चांगल्या पद्धतीने ठेवायचा आहे. मग त्याच्यामध्ये 05234 असेल, 6020 असेल, 4247 असेल या खतांचा वापर करा. त्याचबरोबर 13045 चिलेटेड कॅल्शियमचा वापर करा किंवा शेंडा जर चालू नसेल तर कॅल्शियम नायट्रेटचा वापर करा, त्याच्यासोबत बोरॉनचा वापर करा. त्याच्यानंतर तुम्ही जी ICL कंपनीची 12/22 या खताचा वापर करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम हायड्रेट स्वरूपातील कॅल्शियम पाहायला मिळतो, तो सुद्धा वापर करू शकता. आता प्रामुख्याने बऱ्याच शेतकऱ्यांना अशी समस्या जाणवत आहे की वारंवार फवारणी घेऊन सुद्धा पांढऱ्या माशीचं नियोजन होत नाही. तसेच धनप्रीतची फवारणी झाली किंवा तुम्ही टाटा कंपनीचं क्लास्टो वापरू शकता. त्याचबरोबर आलिका पेगासिस त्याच्यासोबत झिंक याचासुद्धा वापर करू शकता की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने जर रसशक किडींचा कंट्रोल मिळालं तर प्लॉटची ग्रोथ चांगली राहणार आहे. आपण पाहू शकता पानं कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पंजा असेल किंवा फ्लॉवरिंग हे पूर्ण प्लॉटमध्ये फ्लॉवरिंग असेल, कोणत्या प्रकारचा आक्सा असेल, पानांच्या वाट्या होणे, नागाळे असेल, करपा असेल, ही कोणत्या प्रकारची समस्या हे आपल्याला जाणवत नाही. अशा पद्धतीने जर नियोजन ठेवलं तर कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येईल. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.